मित्रांनो, सोन्या चांदीच्या आजच्या भावामध्ये आपलं स्वागत आहे. आज सोन्याच्या भावामध्ये कितीने वाढ झाली, कितीने घट झाली आपल्याला पाहायचं आहे. आजचे ताजे सराफा मार्केटचे 18, 22, 24 कॅरेटचे दर काय आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. यासोबतच आपल्याला या महागाईचा सोन्यावर होणारा परिणाम किती दिवस चालणार, सोन्याच्या भावामध्ये काही बदल होणार का आणि सोन्याचे भाव आता आपल्याला विकत घ्यायच्या लायकीचे आहेत का, ही गोष्ट जाणून घ्यायची आहे. अर्थकारणी सोने तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घेऊया. मात्र त्या अगोदर आपण ताजे चांदीचे आजचे दर बघूया. आज नेमकं महाराष्ट्रामध्ये चांदी काय भाव भेटते, चांदीचा आजचा दर काय आहे, चांदी 1 किलो केवढ्याला भेटते, 1 ग्राम केवढ्याला भेटते, यासोबतच 1 तोळा चांदी केवढ्याला भेटते. कारण चांदी खरीददारसुद्धा भरपूर आहेत, त्यामुळे आज चांदीचाही दर आपल्याला जाणून घ्यायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज चांदी 1,88,000 प्रति किलोने विकली जात आहे. म्हणजेच काय, तर चांदी 1,94,000 वरून 1,98,000 प्रति किलोवर आली. याचा अर्थ चांदी आता वाढताना दिसत आहे. म्हणजे आपल्याला 1,00,000च्या घरात 1 किलो चांदी भेटत होती, म्हणजे 100 रुपये ग्राम भेटत होती. मात्र आता असे दिवस उरले नाहीत. आता मी तुम्हाला कालच्या परवाच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की चांदी सोन्याचे दिवस आता वाढत जाणार आहेत. तुम्हाला जिथं मोका भेटला तिथं घ्या, जिथं स्वस्त ज्या दिवशी भेटलं तिथं घ्या. आज 188 रुपये प्रति ग्राम चांदी आहे, तर 1,880 रुपये प्रति तोळा चांदी महाराष्ट्रात भेटते. आता एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, एक खुफिया कारण, एक हिडन कारण, एक लपलेलं सत्य चांदीबाबत समोर आलं की चांदीचा वापर जे आहे सौर पॅनलमध्ये जास्त उपयोग केला जात आहे. त्यामुळे चांदीची डिमांड आता वाढली आहे. मार्केटमध्ये ज्या गोष्टीची डिमांड वाढते त्या गोष्टीचे रेट आपोआप वाढतात, म्हणून चांदीचे भाव आता वाढत जाणार आहेत. चांदी आता आपल्याला 2 लाख काय 3 लाख पारसुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यामुळे जिथं मोका भेटेल, जिथं चान्स भेटेल, तिथं मात्र आपल्याला सोनं चांदी विकत घ्यायला चुकायचं नाही. कारण चांदी आणि सोनं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला डबल टिबल दाम जे आहे वापस देऊन जाणार आहे. तर येणाऱ्या 5 वर्षात चांदी सोन्यासाठी खूप मोठे सुवर्ण क्षण जे आहेत आपल्याला येणार आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, सोनं आणि चांदी जे आहेत सध्याच्या मार्केटचा ट्रेंड आहेत. सध्या मार्केटमध्ये सोनं चांदीशिवाय काहीही मोठा ट्रेंड नाही आहे. लोक तर असंही म्हणायला लागलेत की चांदी हे नवीन सोनं बनलं. आज 1 तोळा सोनं आपल्याला ज्या भावात भेटत नाही त्याच्या जास्त चांदी 1 किलोमध्ये भेटते. म्हणजे चांदीचा भाव आपल्याला सोन्याच्या पलीकडे जाताना इतिहासात पहिल्यांदाच दिसत आहे. तेही 2-3 महिन्याच्या अंतरात 1 किलो जवळपास चांदी 90 ते 80,000 ते 90,000 आणि वाढण्याचं लक्षात येतं. मग तुम्ही 1 वर्ष 5 वर्षाचा विचार करू शकता. आज महाराष्ट्रात 18 कॅरेट सोनं काय भाव भेटतं बघा. तर 18 कॅरेट 1 ग्राम वजनी सोनं आजचा महाराष्ट्राचा भाव आहे 9,786 रुपये. तर 8 ग्राम वजनी 18 कॅरेट शुद्धतेचं सोनं 78,288 रुपये भेटतं. तर 10 ग्राम वजनी 18 कॅरेट शुद्धतेचं सोनं 97,860 रुपयानं प्रति 10 ग्राम म्हणजेच 1 तोळ्यानं भेटतं. मग 1 तोळा जर सोनं एवढ्या भावात 18 कॅरेट गेला असेल, तर 24 कॅरेटचे भाव नेमके काय चालू आहे तर हेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आज महाराष्ट्रामध्ये 24 कॅरेट सोनं जवळपास आपल्याला 2 ते 3 महिन्याखाली जर बघितलं तर जवळपास 92 ते 93,000 रुपये 1 तोळ्यानं भेटायचं. मात्र आजची परिस्थिती तशी आहे का, तर बिलकुल नाही. आजची परिस्थिती या विपरीत आहे, या वेगळी आहे. आज चांदी आणि सोन्याचे भाव वाढले आहेत. 22 कॅरेट शुद्धतेचं सोनंसुद्धा आजच्या कंडिशनला खूप मोठं वाढण्याचं लक्षात येतं. आज एकंदरीत 1 ग्राम वजनाचा 22 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 11,960 रुपयावर आहे. 8 ग्राम वजनाचा भाव 95,680 रुपयावर आहे. तर मात्र 10 ग्राम 1,19,600 वर आहे. शुद्धतेचं 22 कॅरेट सोनं 1 तोळा 1,19,600 वर गेलं. म्हणजे जवळपास आपल्याला इथे 92,000 वरून 19,000 म्हणजेच 28-27 हजाराचा फटका पाहायला भेटतो. मूळ किमतीवर वापस येईल का, तर बिलकुलच नाही. आता इच्छाही नाही आणि येऊही शकत नाही. कारण चांदी सोन्याची डिमांड मार्केटमध्ये सतत वाढत चालली. रुपया आपला घसरतोय, डॉलरची मजबूती वाढते. यामुळे आपल्याला या गोष्टी सहनच कराव्या लागतील.
येणाऱ्या काळात अशा परिस्थिती निर्माण होतील आणि आपल्याला चांदी सोन्याच्या किमती आणखीन दुप्पट तिप्पट वाढताना दिसतील. त्यावेळेस डोक्याला हात लावण्यापेक्षा आज 10 रुपयापासून तुम्ही सोनं सेव्ह करू शकता. काही ॲपवर तुम्ही 10 रुपयानं सुद्धा सोनं रोजच्या रोज विकत घेऊ शकता. काही ठिकाणी तुम्ही सोन्याची छोटी मोठी खरेदी करू शकता. काही ठिकाणी तुम्ही सोनाराकडून 1000 रुपये महिन्याने सोनं विकत घेऊ शकता आजच्या किमतीला. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला यासाठी करायच्या आहेत कारण आजचं सोनं उद्याच्या भविष्याची नांदी ठरू शकतं. कारण आपल्याला लक्षात यायला पाहिजे की सोन्याच्या किमती आज ज्या आहेत त्या पुढच्या 5 वर्षात तिप्पट ते चौपट दिसणार आहेत. मग आज जे साठवलं ते भविष्यात काय कामाला येईल, तर आपल्या लेकराबाळाच्या कामाला येईल. आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण स्वतः 30,000 आणि 28,000 आणि 40,000 सोनं घेतलं, तेही 24 कॅरेट. मात्र आज तिथे 18 कॅरेटही त्याचा डबल भाव झाला. यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षातच येत असेल की सध्याचे मार्केटचे ट्रेंड काय आहेत. सध्या आपल्या लायक मार्केट आहे का, तर बिलकुल नाही. सध्या आपल्या लायक मार्केट नाही आहे. चांदी सोन्याचे भाव वाढतच जाणार आहेत. आज 24 कॅरेट शुद्धतेचं सोनं बघूया, जिथे प्रत्येकाची इच्छा असते की आपल्याला 24 कॅरेट सोनं विकत घ्यायचं आहे. मात्र त्याची इच्छा पूर्ण होताना दिसत नाही, कारण भाव तसे निघाले आहेत. आज सुद्धा 24 कॅरेट सोन्यामध्ये मोठी तफावत निर्माण झालेली आहे. आज 24 कॅरेट सोनं 13,048 रुपयाला प्रति 1 ग्राम भेटतं. म्हणजेच 8 ग्राम आपल्याला 1,04,384 रुपयाला भेटतं. तर 10 ग्राम मोजणी आपल्याला 24 कॅरेट सोनं 1,30,480ला भेटतं. नवीन उच्चांक 1,34,500चा आहे. 1,30,480 म्हणजे 4,000 उरलं. पुढच्या 2 दिवसात तोही क्रॉस करेल. मग सोनं कुठे जाऊन थांबेल याची चिंता आपणही करायची नाही, सोडून द्यायचं. कारण मग मात्र सोनं थांबत नाही. कारण सोनं एकदा रिटेस्टला आलं तर 1,17,000वर गेलं तर मात्र तिथेही आपण जर खरीदलं नसेल तर आजच्या कंडिशनलाही आपल्याकडे एक छोटा चान्स आहे, खरेदी शकता. मात्र इथून पुढच्या काळात सोनं चांदी सामान्यासाठी खरीदणं मुश्किल होऊन जाईल. 18 कॅरेट जर 1 तोळा विचार केला तर 97,860. 22 कॅरेट 1 तोळा विचार केला तर 1,19,600 आणि 24 कॅरेट विचार केला तर 1,30,480 रुपयाला आज सराफा मार्केटला भेटत आहे. मित्रांनो, येणारा काळ सोन्या चांदीचा मोठा असू शकतो. कारण सध्या बाहेरच्या देशात आणि भारताबाहेर काही देशामध्ये युद्धजन्य परिस्थितीसुद्धा निर्माण झालेली आहे. त्या अनुषंगाने लोकांना एवढं समजतं की प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करणं किंवा गाड्या-फिड्या घेणं सध्या महत्त्वाचं नाही. सध्या असं आपल्याकडे चलन हवं जे आपल्याला कुठेही स्थलांतरित करता येतं, कुठेही जाऊन ठेवता येतं आणि त्याची किंमत शाबूत राहायला पाहिजे. आणि लोकांचा कल सोन्या चांदीकडे वळला. कारण सोनं चांदी एकमेव असं चलन आहे जिथं लोकांना सेफ हँड म्हणून म्हणजे सुरक्षित गुंतवणूक म्हणून वाटतं. कारण सोनं चांदी कोणत्याही देशात जा, कुठेही जा, तुम्हाला सेम परतावा आणि वाढून परतावा भेटतो. आणि लोकांचा कल आता सोन्या चांदीकडे त्यामुळे जास्तीत जास्त वळल्याचं लक्षात येतं. यासोबतच भारतामध्ये जर स्पेशल बोलायचं झालं तर भारतामध्ये आत्ता सणवारं संपले. सणवारं संपल्यानंतर मात्र आता लग्नसराई सुरू झाली. लग्नसराईमध्ये सोन्याचे भाव वाढतातच, कमी व्हायचं नाव घेत नाहीत. आणि त्यामुळे सोन्याचे भाव सध्या आपल्याला हाईपवर म्हणजे ट्रेंडवर पाहायला भेटत आहेत. मात्र हे भाव कमी होतील का असा प्रत्येकाच्या मनात प्रश्न येईल. मात्र याचं उत्तर एकच आहे, जर चमत्कार झाला तरच असं होईल, अदरवाईज असं होणार नाही. कारण सोन्या चांदीचे हे मूळ भाव आहेत. हे भाव आता कमी व्हायचं नाव घेत नाहीत. आपण इच्छा व्यक्त करू शकतो की आपण आपल्याला मूळ किमतीवर म्हणजे जवळपास अर्ध्या किमतीवर सोनं चांदी भेटावं. मात्र शक्यतो प्रॅक्टिकल विचार केला तर असं होताना दिसणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. रोजच्या सोन्या चांदीच्या भावासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.